दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात तिसरी बैठक पार पडली। या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे राज्यातले इतर नेते उपस्थित होते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत त्यांची जवळपास 10 मिनिटे बैठक झाली। भाजपकडून कोणाला तिकीट दिलं जाणार याचा निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजप कोर ग्रुपची बैठक झाली। तसंच याबाबत बुधवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि राहुल गांधी यांच्यासोबत संभाव्य जागा वाटप आणि जाहीरनाम्याच्या शिफारसीबाबत बैठक पार पडली। जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीसह महिला, युवक अशा विविध घटकांना न्याय देण्यासंदर्भात शिफारसी आहेत। पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचं असं आवाहन शरद पवार यांनी केलं। रामराजे गटाचे आमदार दीपक चव्हाण आणि बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला। शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला। साताऱ्यात शरद पवार यांना मोठा धक्का अजित पवारांना दिला। आमदार दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर केली होती, मात्र तरीही दीपक चव्हाण यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। अजित पवार गटाच्या 2 नेत्यांची हत्या होते याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। रक्ताची चाचणी बदलली जाते, मग वर्दीचा धाक राहणार कसा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। भाजपचे नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आलाय। सहस्त्रबुद्धे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असणार आहेत। सहस्त्रबुद्धे 3 वर्षांसाठी सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईमध्ये काल अँजिओप्लास्टी करण्यात आली। एजंट रिलायन्स रुग्णालयात हृदयातल्या ब्लॉकेजेसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली। उद्धव यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं दिसून येते। विद्यमान आमदार दीपक केसरकरांच्या विरोधात भाजप स्थानिक नेते सावंतवाडी मतदारसंघ विधानसभा प्रचार प्रमुख राजन तेली यांनी रणशिंग फुंकले। राजन तेली यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करत सावंतवाडीत मेळावा घेतला। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत। लोकसभेत माझा पराभव झाला, मला राजकारणापासून संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र भाजपला उमेदवारी न दिल्यास इतरही पक्षाकडून आपल्याला ऑफर मिळतील असं त्यांनी म्हटलं। विधानसभेच्या जागांसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आरपीआयने महाराष्ट्रात किमान 12 आणि पुण्यामध्ये किमान 1 जागा मिळावी अशी मागणी केली। या निवडणुकीत आरपीआयला उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत असा इशारा आरपीआयने दिला। ओबीसी बीजेएनटी या प्रवर्गाप्रमाणे मराठा आरक्षणासाठीची नॉन क्रिमिलियरची मर्यादा आता 8 लाखांपासून 15 लाखांपर्यंत करण्याचा विचार सुरू आहे। तसा प्रस्ताव केंद्राला सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी ही माहिती दिली। मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढणारे गुणरत्न सदावर्तेंना मुंबई हायकोर्टाने त्यांची कानउघडणी केली। मराठा आरक्षणाची महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉस कार्यक्रमात सहभागी झालेत। यावरून या प्रकरणाचं गांभीर्यच नाही का असा सवाल मुख्य न्यायमूर्तींनी केला। सत्ता परिवर्तनासाठी मनोज जरांगेंचा एमएमडी फॉर्म्युला ठरलाय। मराठा, मुस्लिम, दलित एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन होईल असं वक्तव्य येवल्यामध्ये मनोज जरांगेंनी केलं। ओबीसी 18 पगड जातींनीही एकत्र यावं असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं। मुंबईच्या आझाद मैदानावर आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनं साखळी उपोषण सुरू केलं। कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1000 रुपये वाढीचा GR काढावा अशी मागणी केली। गेल्या 8 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे। पुणे तालुक्यातल्या आंबिवलीमध्ये ऐन पावसाळ्यात पाणी संकट उभं राहिले। पाणी पुरवठा नियमित होत नसल्यानं ग्रामस्थ हैराण झालेत। दरम्यान गावात पिण्याच्या पाण्यावरून राजकारण केलं जात असल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली। अलिबागमधल्या उसरमध्ये गेल कंपनी व्यवस्थापनाविरोधात काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आलं। नवीन प्रकल्पातल्या नोकरीमध्ये स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं होतं। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी संदर्भात चर्चा होणार असल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं। बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रीय क्रांती सेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। वाशिममध्ये काँग्रेसच्या वतीनं रिसोड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। बाधित शेतकऱ्यांना मदत यादीतून वगळल्यानं शेतकरी आक्रमक झाले। तसंच अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। सिंधुदुर्गमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं ढोल बजावू, आरोग्य यंत्रणा सुधारू असं आंदोलन करण्यात आलं। शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आवश्यक सेवा मिळत नसल्याचा निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी ढोल वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली।
साखर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या 16 डिसेंबरपासून राज्यातले साखर कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत। सांगलीत पार पडलेल्या महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। 35 विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीमध्ये घेण्यात आला। मुंबईच्या टोल माफीनंतर विरोधकांनी हा निवडणुकीचा जुमला असल्याची टीका केली। याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले। हा निर्णय निवडणुकीपुरता नाही तर तो कायमस्वरूपी असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। या ऐतिहासिक निर्णयाला लाखो लोकांना फायदा होईल असंही ते म्हणाले। मुंबईमध्ये हलक्या वाहनांच्या टोल माफीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। हा ऐतिहासिक निर्णय आहे। या निर्णयामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली। तसंच मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानावे तेवढे कमी आहेत असं श्रीकांत शिंदे म्हणाले। दहिसर टोल नाक्यावर हलक्या वाहनांना टोल माफी देण्याच्या निर्णयाचा मनसेकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाचा मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे वाटप जल्लोष केला। राज्य सरकारच्या मुंबईतल्या टोल माफीच्या निर्णयावर माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रश्न उपस्थित केला। टोल वसुलीचं कंत्राट MEP कंपनीला देण्यात आलं होतं, मात्र त्यांचं ऑडिट न करताच टोल माफी जाहीर केल्यामुळे कंत्राटदार कंपनीनं मुंबईकरांकडून किती नफा वसूल केला हे कळू शकलं नसल्याचं गलगली म्हणाले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा टोल माफीचा निर्णय आहे। बरळी सी लिंकचा टोल का माफ केला नाही असा सवाल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विचारलाय। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने हे निर्णय घेतले जात आहेत अशी टीका अहिर यांनी केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपते, त्यामुळे नवीन बँक खातं काढण्यासाठी तसंच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांनी गर्दी केली। या योजनेला तिसऱ्यांदा मुदत वाढवून 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सवलत देण्यात आली। गोंदियातल्या तेडा तुमसर ते हौसी टोला गावाला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली। खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होतात। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हा मतदारसंघ आहे। दरम्यान आमदारांनी गेल्या 5 वर्ष रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतात। मुंबई गोवा महामार्गावर मोकाट गुरं ठिया मांडून बसतात। वाहन चालकांना या गुरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली। दिवाळीसाठी झालेली 10% भाडेवाढ रद्द करण्यात आली, त्यामुळे दिवाळीत प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। एसटी महामंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। मुंबईमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2चा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। त्यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही उपस्थिती दर्शवली। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची नागरिकांनी मिरवणूक काढली। शेती महामंडळाच्या ताब्यातल्या 131 हेक्टर 50 आर जमिनीची जंक्शन MIDसाठी हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार भरणेंची ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढली। 68व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी चंद्रपूर दीक्षाभूमी सज्ज झाली। दीक्षाभूमीवर 15 आणि 16 ऑक्टोबरला धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला। पुस्तकांचे स्टॉल्स, आरोग्य स्टॉल्स यासोबतच समाजसेवी संघटनांनी आपले स्टॉल बुक केलेत। जालन्यामध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला रस्त्याच्या बाजूला फेकल्याची संतापजनक घटना घडली। त्यासाठी ग्रामस्थांनी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्ग रास्ता रोको केला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातला तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला पोलीस कोठडी देण्यात आली। मुंबईतल्या कोर्टानं लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली। कल्याणच्या वालधुनी नदीच्या ब्रिजवर अनधिकृतपणे पार्किंग केली जाते। मोठमोठे ट्रेलर, टेम्पो आणि खासगी बसेस इथं पार्क केले जातात, त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, देखील अपघात सुद्धा होत आहेत। वाहतूक पोलिसांकडून या बस चालकांवर कारवाई केली जात नाही का असा सवाल नागरिक उपस्थित करतात। नाशिकमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 2 पुरुषांसह एका महिलेला अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 8 लाखांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। मुंबईमधून आरोपी नाशिक शहरात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती आणि त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली। भुसावळ रेल्वे स्थानकावर तपासणी दरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेमध्ये गावठी पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसं सापडली। त्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली। पुण्यातल्या RTO कार्यालयात चोरी झाली। 2 दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेत खिडकीचं रेलिंग तोडून चोरी झाली। CCTV कॅमेऱ्यासह वायफाय, राउटर, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। धुळ्यातल्या बालाजी रथोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यावेळी रथावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। खानदेशातला सर्वात उंच रथ म्हणून हा रथोत्सव प्रसिद्ध आहे। रथोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले।
सांगली शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलं, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. ठाणे जिल्ह्यातल्या बारवी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्यांदाच बारवी धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा मोठा विसर्ग होतो. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे आता जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटणार. अंबरनाथमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचलं. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. शेत शिवारात अजूनही कमरेपर्यंत पाणी साचले, त्यामुळे उभी पिकं पाण्याखाली गेली. धुळ्यात परतीच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी कापूस, मका, सोयाबीन, मिरची या पिकांचं मोठं नुकसान झालं. पुरामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसानं रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला. यंदा जिल्ह्यामध्ये 98,000 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. पावसामुळे उभी पिकं शेतातच आडवी झाली आहेत. राज्यातल्या पहिल्या कृषी हमीभाव केंद्राचं बार्शीमध्ये उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 ठिकाणी हमीभाव केंद्रांना मान्यता देण्यात आली. यापैकी पहिलं केंद्र बार्शीत सुरू झालं.